तुझा विसरणार. अभंगाचा जर सरळ सरळ अर्थ आपण पाहिला तर पहिल्याच शब्दात हेच सकारात्मक मागणी भगवंताकडे केली. हेच दान देगा देवा. भगवंता तुला दान द्यायचे, हेच दान दे. कुठलं? तुझा विसर मला कधी पडला नाही पाहिजे. का तर मग भगवान परमात्मा तुकाराम महाराज तुम्हाला जर ते दान दिलं तुम्ही काय कराल? गुण गायना आवडी हेच माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज नुसतं गुण गाऊन कसं चालेल? त्याच्याबरोबर आणखीन काय घ्या ना. काय? नलगे मुक्ती धन संपदा. महाराज म्हणले मला मुक्ती नको, धन संपदा नको, पण काय करा? संत संग देई सदा. आणि शेवटच्या चरणात म्हणतात तुका मग त्याच्यासाठी मला गर्भवासाचं जरी दुःख भोगावं लागलं तर मी आनंदाने भोगीन. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे. अभंगाचा अर्थ तुम्हाला कळला? कीर्तन विठाला विठाला तसं पाहायला गेलं तर संत काय मागतच नाही. संत काही मागतच नाही. मग तुम्ही म्हणाल मागतं कोण? मागणाराचे दोन प्रकार आहेत. एक देवाकडे जीव मागतो. देवाकडे जीव म्हणजे तुम्ही आम्ही संसारिक, ते देवाकडे मागतात. आणि दुसरं देवाकडे मागतात ते राक्षस आहे. कोण? राक्षस. आता जीव देवाकडे का मागतो? त्याचं कारण काय? नामदेव महाराजांनी प्रमाण दिलंय. धनदारा पुत्र कारण आपण संसारिक असल्यामुळं या मायाजाळामध्ये आपण काय